नमस्कार. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा झटका. आता तो काय झटका आहे आणि अमेरिकेनं काय भारताला झटका दिला? चीनमधून जे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं वक्तव्य हे भारतासाठी का वाईट आहे हे येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये पाहू. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे 2 दिवसाच्या चीन दौऱ्यावरती आहेत. ट्रम्प यांचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातोय. या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. संपूर्ण जगाचे लक्ष दौऱ्याकडे तर आहेच, पण ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या बैठकीकडेही लागलेला आहे. मात्र या बैठकीमधून भारतासाठी एक अत्यंत महत्वाची आणि वाईट बातमी समोर येत आहे. अमेरिकेच्या पूर्वीच्या राष्ट्रपतीचं परराष्ट्र धोरण असं होतं की चीनला रोखण्यासाठी ते भारताकडे एक पर्याय ऑप्शन म्हणून पाहायचे. चीनला रोखण्यासाठी भारताला ताकद पुरवण्याचं काम अनेकदा अमेरिकेकडून झालं. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा यू टर्न घेतल्याचं पाहायला मिळते. ट्रम्प यांनी एक तर चीन दौरा केला आणि या चीन दौऱ्यामध्ये आपलं परराष्ट्र धोरण आणि त्याच्यामधला मोठा बदल, ज्यामध्ये अमेरिकेनं आता पहिल्यांदाच चीनला आपला मित्र देश मानण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याचं पहिलं पाऊल ट्रम्प यांच्याकडनं पडताना दिसते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेवरून चीनला रवाना होताना एक राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा मित्र आहे असं सांगताना मला आनंद होत आहे असं ट्रम्प म्हणाले. यामुळे आता एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शी जिनपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जी बैठक झाली, या बैठकीमध्ये चीनने तैवानवरून अमेरिकेला उघड धमकी दिली होती, मात्र तरी देखील ट्रम्प हे शांत होते. यावरून एक गोष्ट लक्षात येते, अमेरिकेला चीन सोबत मैत्री वाढवायची आहे. हाच धोका भारतासाठी आहे आणि भारतासाठी हीच एक वाईट बातमी आहे हे स्पष्ट होते. काही दिवसापूर्वीच अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतासंदर्भात एक मोठं विधान केलं होतं. अमेरिका आता पुन्हा ती चूक करणार नाही जी आम्ही चीन सोबत केली, असं ते अधिकारी म्हणाले. अमेरिकेनं चीनसाठी अनेक दशकं कोणत्याही अटी शर्तीशिवाय व्यापाराची दारं खुली केली असल्याचं आता समोर येते.